सक्तीची शिफारस ठाकरे सरकारची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर घणाघात केला, तर जुनं दळण पुन्हा दळायची त्यांची सवय आहे। निर्णय लागू करण्यापूर्वी लोक गुवाहाटीला गेले होते। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। पहिल्यांदा माननीय पंतप्रधान मोदयांनी इंजिनिअरिंग मेडिकल पासून सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली। नाहीतर मग कशाला कोणी मराठी शिकेल, कशाला कोणी आपली मातृभाषा शिकेल। मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली। पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याचं मला एक खेद सुद्धा आहे की सक्ती कशाला पाहिजे। महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे, पण ते मी केलं।